काय झालं बाबाला? हिरे गेले ते पाण्याला, चक्कर आली, ते पडले. जीप बाहेर काढा. एकदा ना विक्या आप्पा निवडून आले पाहिजेत. आप्पा जर निवडून आले ना, आपल्या लाईफचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना असे दूर होतील. असे वीर कुठे आहे रे? हॅलो हॅलो हॅलो. अरे हा पित्तरपाड्याला आलो आहे. डॉक्टर सुट्टीवर आहेत. हां मी आलो आहे आणि औषधं पण संपली आहेत. औषधं आणून द्यायची आहेत. हो हो हो, उशीर होईल. हां हां, आल्यावर सांगतो. ठीक आहे. ताई माई अक्का आता फक्त अप्पा. निशाणी नळ नळ नळ. आपले लोकप्रिय उमेदवार माननीय श्री राजेश देशमुख यांना कंपाऊंडर शेठ. हे बंद कर. बरं ऐक, या सगळ्या घरांमध्ये हां एक एक व्यवस्थित मित्र आहे. आलो. ते पॉम्पलेट दे ना. पॉम्पलेट. अरे काय कंपाऊंडर शेठ, आमच्या आधी कॅम्पेन सुरू केलं का काय? हां काय प्रचार जोरात मधू? अरे काय, तुला तर माहिती आहे या दिवसात आपल्या पायाला कशी भिंगरी असते. ग्रेट माणूस, संस्थापक. अरे हो, मापाच्या 3-4 संघटना आहेत ना. अरे स्वराज्य संस्थापक राजे. अरे ते तू राजांबद्दल बोलतोय, तेच बोललो. माणूस राजे. हां 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 हो. बरं दादा, मत विकासाला, मत अप्पाला. अरे कालच्या रॅलीत बघायला पाहिजे होतं शेठ तुम्ही. पॉवर काय असते. 7-8-10 तर नुसत्या स्कॉर्पिओ, तुफान गर्दी, इतके लोकप्रिय उमेदवार आहेत अप्पा. अरे पॉवर दिसली पाहिजे. त्या सगळ्या ट्रॅफिकमध्ये एक ॲम्ब्युलन्स अडकली होती मधू. बघा शेठ, आता काय आहे की होतात काही गोष्टी. पॉवर दिसणं गरजेचं आहे. पॉवर. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका, असं काही ऐकलंय का तू? ना कशातला डायलॉग या? अरे 400 वर्षापूर्वीचा यांचा डायलॉग आहे हा, महाराजांचा, या माणसाचा. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका आणि उभ्या पिकातून कधी घोडी टाकू नका, असा आदेश होता सैन्याला. पॉवर व्ह्यूवर खूप नंतर. हां, तू आता आप्पासाहेबांची मजा घ्यायला लागला शेठ. हां नाही रे, उगाच आपलं हे तुझ्या पॅम्पलेटवर महाराजांचा फोटो आहे ना, म्हणून बोललो. बाकी महाराजांच्या पलीकडचा माणूस तुला, तुझ्या साहेबांना किती कळला? बाकी तुम्ही निष्ठावान आहातच, नाही का? पण मी काय म्हणतोय शेठ, कामं होत आहेत म्हणून निष्ठावंत आहे ना हो. 500 कोटीच्या रस्त्यांची मंजुरी मिळाली. तालुक्याला पार्क केवढं मोठं केलं आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी टुर्नामेंटवर टुर्नामेंट चालू आहेत. मिरवणुका, अरे गल्ली लाईट लागलेत. सेफ्टी काय पाहिजे. आणि आता पाण्याची टाकी. पाण्याची टाकी बनणार आहे. बनेल ना. काय अपेक्षित आहे मधू? आणि काय कामं सुरू आहेत? अरे 300-400 वर्षापूर्वीचा कठीण काळ, तेव्हा स्वराज्य स्थापन केलं या माणसाने, राजांनी.
अरे त्या काळात दिल्ली सल्तनतीच्या विरोधात जायला कोणाची हिंमत होत नव्हती. तेव्हा स्वप्न पाहिलं स्वराज्याचं. प्रॉपर प्लान केला, ॲक्शन घेतली, एक्झिक्यूट केलं. एक उत्तम प्रशासक. प्रशासक. हा म्हणजे प्रॅक्टिकल थिंकिंग बघ. फक्त परकीय आक्रमणं नाही थांबवली, तर जनतेला केंद्रस्थानी ठेवून विकासाचा एक पॅटर्न आणला. एक उत्तम व्यवस्था, कुशल प्रशासक. हा अरे म्हणजे हेच बघ, उद्ध्वस्त झालेली गावं वसवली, शेतकऱ्यांना बी बियाण्याला आऊत फाटायला मदत केली, वतनदार जमीनदार पद्धत मोडीत काढली, आणि जे नवीन शेतीला लागले होते ना त्यांना 4-5 वर्षांचा महसूल बंद केला. असे होते आपले राजे. नाहीतर आपले साहेब, यांना सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. हां, तलवारीने केक कापायची रिस्क घेतात. अरे महाराजांनी एक एक माणूस जोडला, कमावला. शिवकाशीत माहिती आहे, आपण मरणार आहोत हे माहीत असून सुद्धा मृत्यूला समोर गेला आणि अमर झाला. त्या काळात त्यांना वाटलं की आपलं स्वतःचं आरमार असावं. माणसं हायर केली, प्रॉपर प्लॅनिंग केली, तंत्रज्ञान विकसित केलं. काय ती दूरदृष्टी, काय ते विजन. नाहीतर आपले साहेब. आपल्या आरमाराचे प्रमुख दर्या सारंग दौलत खान. सहिष्णू होते रे राजे. आणि आपण काय करतोय? साधा लॉ अँड ऑर्डर पाळता येत नाही आपल्याला. गल्लोगल्ली गुंड निर्माण करून ठेवलेत. त्यांची एवढी दहशत की कोणाचा बाप आला तरी आपलं काही वाकडं करू शकणार नाही, हे त्यांची मानसिकता. रांझ्याचा पाटील, गावातल्या मुलीची आबरू लुटली त्यानं. भर सभेत हातपाय तोडण्याचे आदेश दिले राजांनी, कोवळ्या वयामध्ये. कायदा आणि सुव्यवस्था याला म्हणतात. मला तुमचं सगळं कळतंय शेठ. अहो मी काय नाही बोलतो का की हेच तर असतं. मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न. मधू, एक माणूस इथे जीवन आणि मरणाच्या दारात आहे, म्हणून मी आलो इथे. प्रचाराला आलास तू इथपर्यंत, पण औषध पोचलं असतं तर. अरे मग तू सांग ना. मी बघ 1 मिनिटात फोन लावतो ना, करतो ना प्रॉब्लेम सॉल्व. 1 मिनटं. हां, जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. हां हां, इथे पित्तरपाड्याला आलेलो. प्रचार चालू आहे. काय नाही, पण इकडे थोडी एक मेडिकल इमर्जन्सी आली आहे. तर काय मदत होऊ शकते का? काही इकडे कोणी येऊ शकतं? तुला कोणी सांगितलं रे शांतपणा करून तिकडे जायला? तर लोकांकडे साधा वोटर आयडी नाही. चल फोन ठेव. ठीक आहे. जय महाराष्ट्र साहेब. बघ मधू, ही आहे आपली सिस्टम. ह्यांना आपली काळजी नाही आहे रे. यांना फक्त यांच्या राजकीय भविष्याची चिंता आहे. पाण्यासाठी 10 दिशा वनवन आणि यांच्या प्रचाराचं चिन्ह नळ. अरे महाराज त्यांचं कार्य आणि कर्तृत्वाने छत्रपती झाले. लोकांच्या मनावर राज्य केलं आणि अजूनही करतायत. हे तर आपले हे राजकारणी लोकांच्या भावनिक मुद्द्यांना हात घालून त्यांना झुंजवतायत, वरपांगी चर्चा करतायत. दृष्टीहीन, ऐत खाऊ, गेंड्याच्या कातडीचे. निब्बर. इतिहास यांची दखल घेणार नाही, कधीच घेणार नाही. म्हणून या सगळ्यात माझा राजा नको. तुमच्या या बाजारापासून माझ्या राजाला वेगळं ठेवा. वाईट नको वाटून घेऊस. माझं मत हे तुमचा हक्क नाही आहे. सध्या तरी आपण शिक्षण, रोजगार आणि आरोग्यावरच बोलूया. बाकी इथली परिस्थिती तू बघतोच आहेस. चल. पुढे औषध आणायचं. येतो.